फिल्डिंग लावून घ्या आपण सर्वांनी विनंती आहे. चला सिग्नल आला पंचांचा. सामना सुरू. लेट्स स्टार्ट. लेट्स बिगिन. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅक वरती रोहित. सलामीवीर बॉलर. स्ट्राइक वरती सिद्धू. पहिला बॉल मिड ऑन कडे. चुकीचा कॉल आहे. रन आउटची दाट शक्यता होती, परंतु इथे योग्य वेळी परतण्याचा निर्णय योग्य आहे असं म्हणूया आपण. पहिला बॉल डॉट. दोन्ही संघ आमने सामने एक एक सामने जिंकून पुढे आलेत. दुसऱ्या फेरीमध्ये ते खेळतायत, त्यामुळे या स्पर्धेतील आणखीन एक पाऊल पुढे टाकण्यासाठी त्यांना सामना जिंकावा लागेल. कोण जिंकेल, कोण या स्पर्धेला इथेच सोडून निघून जाईल हे मात्र पाहायचं आहे. सुरुवात चांगली. रोहित घरत मागच्या सामन्याचा हिरो. पहिलं अर्धशतक आजच्या दिवसातील ज्याने मात्र झळकावलं तोच खेळाडू गोलंदाजी मार्क वरती आपल्या गोलंदाजीची छाप सोडून चाललाय, परंतु समोर सिद्धू ज्याने स्फोटक फलंदाजी मागच्या मॅच मध्ये केली आहे. इथे पहा आतमध्ये येणारा बॉल. उंची जास्त आहे पंच सांगतायत, त्यामुळे लेग बिफोर विकेट देणं फार कठीण, कारण जवळजवळ थाईच्या वरती बॉल लागला आणि त्यामुळेच की काय शैलेश चव्हाण सरांना हे पाहण्यात आणि डिसिजन देण्यात कोणतीही अडचण नाही. डॉट आलाय. सलगचा हा तिसरा डॉट बॉल. रोहित घरतच्या ओव्हर मधून विघ्नहर्ता वरचे ओवळे विपक्ष नीरज अमोल स्मृती उल्वे अशा या दोन मातब्बर संघांमध्ये सुरू असलेली तिसरी लढत. लोअर फुल टॉस. पुन्हा एकदा ड्राईव्ह केले बॉल एक्स्ट्रा कव्हर कडे. एक सिंगल पूर्ण, दुसरीचा कॉल आणि दोन मिळाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिस्टर मानव आणि सिद्धू या दोन खेळाडूंमध्ये एक चांगलं बॉन्डिंग पुन्हा एकदा या मॅच मध्ये जुळवावं लागेल दोन्ही खेळाडूंना. रोहित खरंच एक असा खेळाडू आहे विघ्नहर्ता वरच्या टीमचा, जो संघाची कमान सगळ्या बाजूने सांभाळतो. मग क्षेत्र कोणतंही असो, गोलंदाजीचं, फलंदाजीचं, क्षेत्ररक्षणाचं, त्यामध्ये आपलं सर्वस्व समर्पण 100% योगदान देण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. आणखीन एक डॉट बॉल. पहिले 3 डॉट, त्यानंतर दुहेरी धाव, पुन्हा डॉट. सिद्धूला आता मात्र हे कोडं उमगत नाहीये. 5 बॉल मध्ये फक्त 2 धावा आल्यात. दुर्दैव आपण म्हणूया आतापर्यंतच. फटका चांगला आहे, परंतु फिल्डरच्या हातात बॉल जाईल. रन मिळणार फक्त 1. ओव्हरची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा झाल्या 3 पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना नीरज अमोल स्मृती उल्वे टीमने धावा बनवल्या फक्त 3. त्यामुळे वरच्या ओले टीमची बॉलिंग लाईनअप जी आहे ती खूप चांगली राहील यात शंका नाही. गोलंदाजी ट्रॅक वरती दुसऱ्यांदा स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतील. इथे पहा क्लीन बोल्ड.
सुरेख गोलंदाजी, या गोलंदाजीने मात्र आज प्रभावित करून टाकले वरचे ओळे टीम विघ्नहर्ता वरचे ओळे आणि त्यांच्या विरुद्ध उल्वे टीमला दिला गेला पहिला धक्का. सिद्धू बॅक टू द डगआउट एंड. परतावा लागले माघारी सिद्धू याला. थोडस महागडा हे पहा ऍक्शन रिप्ले प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून ज्या पद्धतीने बॉल रिलीज झाला. परफेक्ट पॉपिंग क्रीज मध्ये बॉल पडल्यानंतर थेट यष्ट्यांचा वेध घेत बॉल मात्र निघून गेला. पहिला धक्का सिद्धू याच्या रूपाने. जो खेळाडू मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केलेली ज्याने, तो खेळाडू या मॅच मध्ये थोडासा असफल राहिलाय असं आपण म्हणू शकतो. चंदन ज्यावेळेस नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेट सेकंड बॉल. यावेळेस पहा ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केला समोर. लॉंग ऑफचा फिल्डर बॉल वरती आला. एक रन पूर्ण केली आहे. दुसऱ्या रनचा कॉल दिला. मानवने मात्र होकार दिला आणि 2 धावा पाहता पाहता पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीने एकूण धावफलक पुढे जात असताना 5 वरती जाऊन पोहोचलाय. सुरुवात थोडीशी अडखळली आहे उल्वे टीमची. इथे पहा बॉल बॅट वरती नीटचा येत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये काहीस दडपण जाणवते. मानवला मात्र स्ट्राईक पासून वंचित ठेवलंय. अजूनही मानवला स्ट्राईक मिळालेली नाहीये कारण हा खेळाडू स्ट्राईकच्या शोधात आहे. मागच्या मॅचचा किंग मेकर होता. 48 धावा त्याने बनवलेल्या. फुलटॉस चुकी झाली आहे. बॉल थांबणार नाही. बॉल चाललाय सीमा पार. हा येतोय षटकार. 6 रन. जबरदस्त फटका. चुकी झाली बॉलर कडून की टप्पा न टाकता फुलटॉस दिला आणि बॅट्समन त्या गोष्टीची वाट पाहत होता की कधी एखादा चुकीचा बॉल मिळतोय त्यावरती आक्रमण करतोय. आणि एक सुलभ वातावरण तयार झाल्यानंतर हा आलेला बऱ्याचशा अवधीनंतरचा षटकार आपण पाहिलाय. 11-1. यावेळेस पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन. एक टप्प्याची मदत घेऊन बॉल चाललाय सीमारेषा पार. हा येतोय चौकार. बाउंड्री नंबर 2 या ओव्हर मध्ये. एक षटकार एक चौकार. टोटल 15. 15-1 उल्वे टीम. स्वप्नील यांची गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती महत्वाची सिद्धूची विकेट मिळवली आणि त्यानंतर मात्र जबाबदारी घेतली. इथे पहा टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहतोय. संपर्क नीट नाही. 2 ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त 3. या ओव्हरमध्ये 12. टोटल झाली 15. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती. आता येणारे 2 षटक ही भरपूर निर्णायक असतील उल्वे टीम साठी. इथे जर धावा बनल्या तर उल्वे टीमचा प्रवास सुखकर होईल. परंतु धावा या इथे थांबल्या तर मात्र उल्वे टीमचा प्रवास कदाचित खडतर होऊ शकतो येणाऱ्या काळात. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. परंतु आता समोर असणार आहे स्ट्रायकिंग एंड वरती ज्या खेळाडूची संपूर्ण उल्वे टीम वाट पाहत होती तो मानव स्ट्राईक वरती. अक्षय भगत बॉलिंग ट्रॅक वर. जरा प्लीज वेळ कमी घ्या. शैलेश सर प्लीज थोडीशी तंबी द्या खेळाडूंना. 7 मॅचेस आपल्याला खेळायच्या आहेत आणि जवळजवळ 1 वाजलाय. 1:15. अक्षय राऊंड द विकेट. फुलटॉस ड्राईव्ह केलाय गॅप मध्ये. डीप कव्हर बाउंड्री लाईन जवळ फिल्डर आहे. 1च रन मिळणार. एकापेक्षा जास्त काही नसेल. सिंगलने स्कोरबोर्ड वाढतंय. 16 धावा. मानवसाठी खर तर हा फटका सजवणं फार गरजेचं होतं परंतु तसं होताना दिसत नाहीये. एकच सिंगल रन आली. चंदन मडवी ज्याच्या बॅट मधून एक षटकार एक चौकार आपण पाहिला. तोही आक्रमकतेने खेळतोय सध्या आपल्या टीम साठी. त्याचंही भरीव योगदान. कारण महत्वाचा फलंदाज सिद्धू बाद झाल्यानंतर त्याने चंदनने जबाबदारी उचलली. या संपूर्ण मॅचची सुरुवात चांगली झाली त्याची. अक्षय चला प्लीज आपण जास्त वेळ घेता क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी कारण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे
वी कॅन अंडरस्टँड, परंतु इथे पहा थांबून फटका खेळलाय आणि फिल्डर तिथे मात्र तैनात, झेल टिपला गेलाय प्रदीपच्या माध्यमातून आणि धक्का क्रमांक 2 उल्वे टीमला चंदन मडवी याच्या रूपाने. नवीन बॅटर सुदर्शन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अपेक्षा आहेत की या धावसंख्येला कमीत कमी 40+ घेऊन जाव्या, त्यामुळे एक फायटिंग स्कोर निश्चितपणे उभा राहील, कारण चांगल्या क्वालिटीचे गोलंदाज उल्वे टीम कडे देखील आहेत, त्यामुळे सामना जिंकण्याची धमक त्यांच्याकडे आहे. सो 40-45 हा स्कोर जो आहे तो या मैदानावरती पोषक आहे. इथे पहा बॉल बॅटचा संपर्क नाही, टप्पा पडल्यानंतर बॉलने थोडासा काटा बदलला आणि त्यामुळेच बॉल थोडासा बाहेर निघतोय. डॉट बॉल, चांगल्या बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. अतिशय सुनियोजित असं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. जबरदस्त आयोजन वाघिवलीचं. जय हनुमान चषक 2024 4 दिवसीय स्पर्धा. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेळलेत. फिल्डर मिड विकेटला आहे. 1 रन पूर्ण केली आहे. एकापेक्षा जास्त काही नसेल आणि या एकाच्या बरोबरीने टोटल झाली 17. 17 धावा, 17 वर 2. शेवटचा बॉल अजूनही या ओव्हर मधील शिल्लक आहे. मानव पुन्हा एकदा स्ट्राइक वरती येतोय. समोर असणारे अक्षय भगत. हाफ ट्रॅकर मानवसाठी ही मेजवानी चाकली आहे. बॉलला पाठवून दिले मिड विकेट सीमा पार. हा आलाय षटकार, दणदणीत षटकार आहे आणि या षटकाराने धावसंख्या 23 वर 2. 3 ओव्हरचा खेळ संपला. चला टाइमपास करू नका. विघ्नहर्ता वरच्या ओव्हर टीम लवकरात लवकर सामना सुरू करा आपण. आणि पुढची टीम मी विनंती करीत आहे दोन्ही टीम टॉस साठी यावं. तर कोंबड भुजे कपिलचा संघ आहे आणि त्याचबरोबर SK तेजा ग्रुप देसाई ब. दोन्ही टीमचे कॅप्टन कृपया आपण यावं टॉस साठी. फ्लोअरफुल टॉस. ऑन साइडला ड्राईव्ह करायचा होता. बॉल चाललाय लॉंग ऑन कडे. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. मानवला स्ट्राइक मिळाली आहे. एकमेव धोरण सध्या तरी दिसतंय ते म्हणजे उल्वे टीम कडे की मानव मॅक्झिमम स्ट्राइक वरती राहावा. तो जेवढा स्ट्राइक वरती राहील तेवढा धावा आणखीन बनतील. 24 तर झाल्यात. बॉल आतापर्यंत झालेत 1. पहिलाच बॉल रिलीज करत असताना आपण यश घरतला पाहिले. सिंगल आली आहे. 24 झाल्यात. अजून 5 बॉल बाकी. फुलटॉस बॉल ढकलून दिलाय. पुश केलाय. बॉल चाललाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप मध्ये प्रोटेक्शन नव्हतं. कलात्मकतेने खेळलेला फटका धावा देऊन गेला. 4 चौकार. सुरेख बॅटिंग मानवची पाहायला मिळते. तारणहार आहे तो टीमचा, कारण या खेळाडूला एक गोष्ट मात्र निश्चितपणे माहित आहे की आपल्या मागे येणाऱ्या फलंदाजांमध्ये सध्या तरी दबाव दिसतोय. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा न ठेवता स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी तरी मात्र उचलली आहे. या जबाबदारीपूर्ण खेळाला आता मात्र त्याला सातत्यपूर्ण करून शेवटपर्यंत न्यावं लागेल. शेवटच्या बॉल पर्यंत तो उभा राहिला तर कमीत कमी 37-38 धावा पाहायला मिळतील.
ऑन साइडला 1 रन पूर्ण केली आहे. दुसरीसाठी पळणार का, तर इथे पळालेत आणि 2 धावांच्या मदतीने टीमची एकूण टोटल पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते 30. शैलेश चव्हाण सर यांना दिलाय दणका आणि मैदानावरती या गोष्टी छोट्या मोठ्या होत राहतात, परंतु नशीब आहे की लेदरचा बॉल नाही आहे, अन्यथा आजच घरी रवानगी झाली असती. 4 दिवस आपल्याला स्पर्धा करायची आहे, दिवस दुसरा अजून 2 दिवस काढायचे. आमचे अतिशय जवळचे स्नेही शैलेशजी चव्हाण सर आणि जीवन गावण सर. ऑफस्टमच्या जास्त बाहेर निघणारा हा बॉल व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पंच शैलेश चव्हाण सरांकडून एक्स्ट्रा अतिरिक्त धाव मिळाली. आता दबाव गोलंदाजांवरती पाहायला मिळतोय. जी गोलंदाजी रोहित घरतने केलेली आपल्या टीमसाठी, ती गोलंदाजी आता पुन्हा पाहायला मिळेल की नाही याची शाश्वती नाही. लोअर फुल टॉस ऑन साइडला गॅप मध्ये फिल्डर बॉल जवळ पोहोचलाय. 1 रन पूर्ण केले, दुसरीचा कॉल दिलाय, परंतु अगदी दबक्या पावलांनी या 2 धावा पूर्ण करत असताना आपण मानव पाटील आणि त्याच्या समवेत सुदर्शन पाटीलला पाहिले. देसाई ब टीमचे कॅप्टन आमच्याकडे आलेले आहेत. यावेळेस समोर लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहे, पकडला गेला मानव. अपेक्षा होती मानव कोण शेवटपर्यंत उभा राहून संघर्ष करेल, परंतु अर्ध्यात साथ सोडून आलाय. धावा मात्र झाल्या 33 वर 3 विकेट्स गमावलेत उल्वे टीमने, परंतु मानवला जे काम करायचं होतं ते त्याने केलं. आता शेवटच्या अंतिम बॉल वरती जर एखादा मोठा हिट आला ना, तर आपण एक्सपेक्ट केलेल्या धावा या आपल्याला स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. चला कोंबडभुजे कपिलचा संघ, कॅप्टन कपिल दादा या आपण टॉस साठी, कारण देसाई बी संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वन लास्ट बॉल टू गो, शेवटचा बॉल आहे. अंतिम बॉल, टार्गेट सेट करणारा बॉल. समोर हेलिकॉप्टर पद्धतीने ड्राइव्ह केले बॉलला. 2 धावांचा प्रयत्न चालविला, 2 मिळाल्यात आणि या 2च्या बरोबरीने 35 झाल्या. एक आकडा आपण अज्युम केला होता की जर मानव टिकून राहिला असता तर शेवटपर्यंत 37-38 धावा आपल्याला पाहायला मिळतील, परंतु साधारणतः 35 वरती इनिंग थांबली आणि 36 धावांचं टार्गेट उभं झालंय. ते विघ्नहर्ता वरचे ओवळे या संघासमोर. चला विनंती आहे कपिल यावा आपण टॉस करायचा. इनिंग ब्रेक झाली, थोडं फास्ट या. विघ्नहर्ता वरचे ओवळे टीमला 24 बॉल मध्ये 36 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. नऊची सरासरी इथे सुद्धा मेंटेन आहे. 9च्या सरासरीने धावा बनवायच्या प्रत्येक ओव्हर मध्ये. मागच्या मॅच मध्ये पहिल्या सामन्यात रोहित घरतचं झळकावलेलं अर्धशतक या मॅच मध्ये कामी येईल का, तोच कॉन्फिडन्स पुन्हा एकदा पाहायला मिळेल का, हा मोठा प्रश्न सध्या तरी उभा आहे तमाम प्रेक्षकांसमोर. परंतु त्याचं उत्तर अगदी काही क्षणात आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण दुसऱ्या फेरीतील हा सामना इथे मात्र सुरू आहे. टॉस आता आपण या ठिकाणी करीत आहोत. स्वागत आहे दोन्ही टीमचे कॅप्टन्स आमच्या समवेत या ठिकाणी मात्र जोडले गेलेत. देसाई बी टीमचे आणि सन्माननीय रवींद्रजी
भोईर साहेब यांचे शुभ हस्ते आपण टॉस करीत आहोत. या देसाई ब आणि कोंबड भुजे. देसाई कॉल करतील. हेड इज अ कॉल आणि हेड टॉस जिंकलेला आहे देसाई टीमने. तर टॉस जिंकलाय. डिसिजन फक्त आपला कळवा आणि त्या डिसिजनची अंमलबजावणी करा. क्षेत्ररक्षक चला फिल्डिंग करण्याचा निर्णय आहे. दोन्ही कॅप्टन्स फार काही बातचीत करू इच्छित नाहीयेत, त्यामुळे आपण थेट या विद्यमान सामन्याचा आनंद घेऊया. 5 ओव्हरची मॅच असणार आहे. पहिला राऊंड 5 ओव्हर, दुसरा राऊंड 4 ओव्हरचा असणार. या गोष्टीची आपण नोंद घ्यावी. चला सामन्याला होईल सुरुवात. टार्गेट 36 धावांचं. 24 बॉल मध्ये 36 बनवायचे आहेत. तत्पूर्वी अपकमिंग मॅच आपल्या समोर असणार आहे. देसाई ब आणि त्याचबरोबर कोंबड भुजे. आणि या सामन्याचा टॉस जिंकला देसाई टीमने आणि टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय. पहिल्यांदा बॅटिंग करायची ती म्हणजे कोंबड भुजे टीमला. चला कोंबड भुजे टीम, आपली टीम इथे आली तर बरं होईल. कपिल दादा आपली टीम घेऊन आमच्या खेळाडू कक्षाकडे या. तिथं बसण्यापेक्षा इथे या, म्हणजे लास्ट मोमेंटला जास्त गडबड नको. कोंबड भुजे 11 विपक्ष SK तेजा ग्रुप देसाई ब या दोन संघांच्या दरम्यान असणार आहे सामना. टॉस जिंकलाय देसाई टीमने. फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी मात्र घेतला. आता विद्यमान सामन्याकडे आपण वळणार आहोत. 36 धावांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी विघ्नहर्ता वरचे ओवळे संघ मात्र मैदानामध्ये दाखल झाला. त्यांचे दोन्ही फलंदाज एकीकडे आपण पाहणार आहोत समीर, तर दुसरीकडे अक्षय. समीर आणि अक्षय ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. आणि बॉलिंग ट्रॅक वरती महेंद्र, समीर भगत आणि अक्षय भगत ही भगत बंधूंची, समीर घरत आणि अक्षय भगत. पहिला बॉल महेंद्रचा ओव्हर द विकेट. लोअर फुल टॉस समोर ड्राइव्ह केला. लॉंग ऑफ कडे फिल्डर. सिंगल मिळाली आहे. सिंगलने सुरुवात. धावसंख्येचा श्री गणेशा होतोय. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं, परंतु त्याच तळ्यामध्ये आता या थेंबांची गरज नाहीये. इथे पहा ड्राइव्ह केला. पुन्हा एकदा पॉइंट मध्ये रनआउटला चान्स होता, परंतु थ्रो का केला नाही हा प्रश्न आहे सध्या तरी. कारण विकेट्स भरपूर महत्वाचे आहेत. इथे जर विकेट्स मिळतात तर कदाचित तुम्हाला चान्स बनेल. धावा ऑलरेडी कमी आहे त्या मैदानावरती 36 म्हणजे, आणि अशा परिस्थितीमध्ये विकेट्स जर तुम्ही सोडाल तर मात्र महागात पडेल. ऑन साइडला खेळले, गॅप मध्ये फिल्डर बॉल जवळ पोहोचले, परंतु तरी देखील बॉल चालला सीमा पार.
हा येतोय चौकार आणि या चौकाराने धावसंख्या झाली 5. 6 धावा. पहिल्या 2 सिंगल त्यानंतर मात्र आलेला हा चौकार. 6 रन स्कोर कार्ड वरती. 30 अजून करायचे आहेत. पहिल्या 3 बॉल मध्ये 6 आल्यात. फुलटॉस उडवलाय बॉल मिड विकेटच्या वरून. हवाई सफर. बॉल चाललाय सीमा पार. हा येतोय षटकार. 6 धावा. जबरदस्त आक्रमण. मॅच संपवण्याची ही पूर्व तयारी. आतापासून इरादे स्पष्ट केलेत की हा सामना आम्ही आमच्या बाजूने घेऊन ठेवतो, म्हणजे शेवटच्या क्षणाला कोणत्याही प्रकारच्या दबावाला आम्हाला सामोरं जाऊ लागू नये. स्विच करण्याचा प्रयत्न होता. बॉल ऑफ स्टंप पासून जास्त बाहेर, त्यामुळे इथे वाईट बॉल घोषित केला जाईल. अतिरिक्त धाव इथे मात्र मिळते आणि अतिरिक्त धावे बरोबर टोटल झाली आहे 13. 4 बॉल आतापर्यंत टाकून पूर्ण केलेत महेंद्रने. ओव्हर द विकेट. फटका चांगला आहे. अलॉंग विथ द कार्पेट बॉल चाललाय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. 1च धाव त्या ठिकाणी मिळेल आणि 1 धावेच्या मदतीने टीमची टोटल 14 वर जाऊन पोहोचली आहे. सुरुवात चांगली झाली विघ्नहर्तावरच्या ओळे टीमची. गॅप मधून बॉल काढला. स्वीपर कव्हरला. फिल्डर बॉल मागे धावतात. बॉल थांबण्यास तयार नाही. बॉल चालला सीमा पार. हा येतोय चौकार आणि चौकाराने धाव संख्येला मिळाली गती. धावा झाल्या 18. अर्धा पल्ला पार झाला केवळ पहिल्या ओव्हर मध्ये. आता अर्धा पल्ला पार करायचा आहे 18 बॉल मध्ये. 6 बॉल मध्ये 18 बनल्या. आता उर्वरित 18 बॉल मध्ये 18 बनवायचे आहेत. त्यामुळे मी पहिलेच सांगितलं की सामना लवकर संपवण्याची तयारी केली आहे समीर घरत आणि अक्षय भगतने. चला टीम कोंबडभुजे, आपण खेळाडू कक्षात येऊन थांबायचं आहे. विनंती आहे आपल्याला. वारंवार आम्ही सूचना देतोय आयोजकांकडून. सामना जसा संपेल तसं तुम्हाला मैदानात ताबा घ्यायचा आहे. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या ओव्हर मध्ये चंदन मडवी. समोर असणारा बॅटर पुन्हा एकदा समीर घरत. यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा बॅक ऑफ द हँड. बॉल समोरच्या दिशेने खेळत असताना लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक पुढे येतोय. बॉलला अडवतोय, फेकतोय. तोपर्यंत 1 धाव सहजतेने पूर्ण केली जाते 1 धावेच्या मदतीने. टीमची टोटल 19. अजूनही 17 बनवायच्या. 17ला 17 कुणाला असेल खतरा हे पाहायचंय. 16 मध्ये 17 डॉट बॉल आलाय. चांगली बॉलिंग चंदनची पाहायला मिळते आपल्याला. सुरुवात दमदार झाली. पहिल्या ओव्हरची 18 धावा त्या ओव्हर मध्ये आल्या. त्यामध्ये निश्चितपणे महत्वाचं योगदान राहिलं समीरचं. तेवढंच महत्वाचं योगदान होतं अक्षयचं. इथे बॅटची एज. विकेट कीपर कडून कॅच ड्रॉप. बॅकअप होता परंतु विकेट कीपरची उंची थोडी कमी पडली आहे. बॉल वरती जंप केली परंतु बॉल हातात सापडला नाही. त्यामुळेच की काय जीवदान मिळालंय त्या बॅटरला. अन्यथा पहिला धक्का इथे लागला असता. बाल बचावलाय तो म्हणजे अक्षय. पुन्हा एकदा समीर घरत स्ट्रायकिंग एंड कडे. हा बॉल कलात्मकतेने खेळलाय. पॉइंट मध्ये बॉल जाईल तोवर डायरेक्ट थ्रो. आधीच धावांचा दुष्काळ आणि त्यामध्ये अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण हे तुमच्या टीमचं पराभवाचं कारण बनू शकतं. खूप वेळा चुका होतात क्षेत्ररक्षकांकडून परंतु त्या चुका सुधारणं फार गरजेचं आहे. मॅच संपल्यानंतर घरी जाऊन या मॅच पुन्हा पहा. कुठे आपल्या चुका झाल्या, कुठे आपण चुकतोय त्याचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे.
मग कोणीही हरू द्या, जो संघ पराभूत होईल आत्मपरीक्षण करणं त्यांचं फार गरजेचं असतं. नाहीतर आजकाल एक सिस्टीम आहे की सामना जर हरला तर एकाच खेळाडूवरती सगळा खापर फोडला जातो. जर खेळण्यासाठी 11 खेळाडू असतात मग खापर एकाच खेळाडूवरती का फोडलं जातं. रिव्हर्स गुड शॉट, बॉल चाललाय गली पॉइंट मधून 4 धावांकरिता. हा येतोय चौकार आणि या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 2 षटकांच्या अखेरीस 28 वर. येणारे 12 बॉल आणि धावा करायच्यात 8. 12 मध्ये 8 पाहिजे. सामना हा थोडासा क्लोज होत चाललाय. केवळ 4 बॉलचा फरक आहे. क्षमा असावी, थोडस स्कोरबोर्ड मध्ये चेंज. 26 झालेले आहेत. 10 पाहिजे. 12 मध्ये 10 पाहिजे. चं टार्गेट 26 झालेले आहेत. अजून 10 पाहिजे सामन्याला जिंकण्यासाठी. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर भावेश आपल्याला पाहायला मिळेल. टीम नीरज अमोल स्मृती उल्वे टीम कडून. बॉलर तयार. यावेळेस मात्र पहा, फटका हलक्या हाताने एक पाय बेंड करून मागच्या पायावरती वेट ट्रान्सफर करून केलेला फटका डीप कव्हर बाउंड्री लाईन जवळ अडवला जातोय. तोपर्यंत एक सिंगल, एक धावाली. तसेच आजच्या दिवशी ज्यांच्या माध्यमातून आज एसके ग्रुप, एसके तेजा ग्रुप देसाई ब संघाला पॅक केलेले पॅकर धीरज शेठ गडकरी यांना विनंती आहे की आपण यावं. आपण आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या निमित्ताने. एक सिंगल, सिंगलने मात्र धावसंख्या चालली आहे पुढे. 28 धावा, अजूनही 8 करायच्या. सिंगल डबलने काम म्हणणार नाहीये. 10 बॉल मध्ये 8 बनवायचे आहेत. फक्त 2 मोठे फटके आणि या सामन्याचा रिझल्ट आपल्या समोर लागू शकतो. इथे मात्र पायामध्ये टाकलेला बॉल परफेक्ट बुंदा होता. बॉलला उचलून खेळायचा प्रयत्न केला. बॉल बॅटचा संपर्क नीट झाला नाही, परंतु एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 29 वर. नऊ बॉल मध्ये आता 7 पाहिजे. जय हनुमान क्रिकेट संघ वाघिवली आयोजित जय हनुमान चषक 2024. इथे पहा पल्लू स्कूप. बॉल चालला मागे साइड स्क्रीनच्या बाजूने सरळ 4 धावांकरिता. हा चौकार येतोय आणि चौकाराने धावसंख्येला मिळते गती. समीर घरत एक हाती किल्ला लढवला, सलामीला आला, शेवटपर्यंत उभा राहिला आणि या संपूर्ण धावसंख्येचा पाठलाग त्याची जबाबदारी त्याने मात्र लीलया पेलली आहे. अजूनही 3 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. स्वीप केलाय, बॉल मागे येते लॉंग लेग क्षेत्रामध्ये. बॉल सीमा पार. हा आलाय चौकार आणि सामना मात्र जिंकलाय तो म्हणजे वरद विघ्नहर्तावरचे ओवळे या संघाने. अभिनंदन आणि हार्ड लक टीम अमोल नीरज स्मृती उल्वे. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला फिल्डिंग लावा देसाई टीम मैदानामध्ये लवकरात लवकर. आणि कोंबडभुजे टीम आपण खेळाडू कक्षामध्ये या. रोहन, कपिल ही खरं तर सिनियर मंडळी आहे कोंबडभुजे टीमची.
आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच. चला हँडशेक्स करा दोन्ही टीम. हँडशेक्स करा उल्वे टीम. चला ठीक 4 वाजता आपल्याला इथे रिटर्न यायचं आहे. वरच्या ओळे टीम आपण लक्षात घ्या, कारण एकच टीम जाणार आहे, त्यामुळे आपल्याला एक सामना अजूनही खेळवायचा आहे. टॉस जिंकला देसाई टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय आणि बॅटिंगचं आमंत्रण दिलंय ते कोंबडभुजे 11 टीमला. आणि सामनावीर या मॅच मध्ये ज्याने एक हाती सत्ता गाजवली, वन साइड हिरो अर्थातच समीर घरत 10 बॉल मध्ये 27 धावांची नॉट आउट इनिंग खेळणारा समीर ठरला मॅन ऑफ द मॅच. आणि मी विनंती करेन रवींद्रजी भोईर साहेब, भगत साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार आम्हाला या ठिकाणी प्रदान करायचा आहे. वरच्या ओळे टीम लक्षात घे 4 वाजता यायचं आपल्याला. पाच ओव्हरची मॅच आहे. 4 बॉलर वापरायची मुभा तुम्हाला आहे आणि सेकंड राऊंड मध्ये आपण 4 ओव्हरचा सामना खेळणार आहोत. टॉस झाला आणि टॉस जिंकलाय एसके तेजा ग्रुप देसाई बस संघाने आणि पहिल्यांदा फिल्डिंग आणि बॅटिंगचं आमंत्रण दिले कोंबडभुजे 11 संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कोंबडभुजे 11 टीमची दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर्स कपिल आणि विघ्नेश ही सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते कोंबडभुजे 11 टीमची. चला जास्त वेळ न घेता सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. सामन्याला होईल सुरुवात. आणि जशी या सामन्याला सुरुवात होईल तसा मात्र पुन्हा एकदा आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आम्ही करतोय परिवर्तन. सृष्टीचा नियम आहे परिवर्तन आणि त्या नियमाची अंमलबजावणी आम्हाला देखील करावी लागते. आमच्या समवेत आज जवळजवळ 3 एक्स्ट्रा अतिरिक्त समालोचक आहेत, ज्यामध्ये आमचे अर्थातच सर्वात सिनियर आणि अनुभवी रायगड भूषण पुरस्कार सन्मानित नितेशजी पंडित सर, त्याचबरोबर आमचे मोस्ट सिनियर कॉमेंटेटर सुनीलजी वर्तक सर आणि त्याचबरोबर नितेशजी भोईर सर, हे तिघे आम्हाला जॉईंट आहेत. चला जाऊया त्यांच्याकडे या पुढील सामन्याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी. सामना सुरू आहे एसके तेजा ग्रुप देसाई ब आणि कोंबडभुजे 11. थँक्यू.
चला फलंदाजांची नावं आम्हाला अपडेट करायची आहेत. त्यासाठी बॅटिंग टीम ला मी विनंती करू की आपण आपला एक्स्ट्रा प्लेयर आमच्या या मुख्य कक्षाकडे प्लीज लवकरात लवकर पाठवा. दोन फलंदाज जे ख्यातनाम आहेत खरं तर आपण बघितलं गेलं त्यांचे जेन्युइन नेम्स आपण जरूर डिस्प्ले करतोय. एक आहे कपिल कोहली. गतवर्षी काही क्रिकेटचे इमोशन्स आम्ही काही कव्हरेज खरं तर इंटरव्ह्यू कव्हर केले होते. खेळ त्याचा अप्रतिम झाला होता. गतवर्षीच्या काही